100 साल से ज्यादा का वक्त हो गया। पूरे 100 साल इस डिमांड को सरदार 100 साल पहले जाग गए, उन्होंने डिमांड की, 5 साल में वो कामयाब हो गए। हम 100 साल बाद डिमांड भी नहीं कर रहे। और देखो ये जो सब्जेक्ट है ना, इसमें कोई शक की बात नहीं है, पॉलिसी मैटर है, सरकार बनाएगी इस पर एक्ट, कोर्ट नहीं कर सकती इसमें काम। हमने बहुत सारी पिटीशन लिखी है इसमें, और ये चूंकि सेंटर और स्टेट दोनों का सब्जेक्ट है, यानी कि सेंट्रल गवर्नमेंट भी इस पर एक्ट बना सकती है और स्टेट गवर्नमेंट भी बना सकती है। तो आप अपने अपने शहरों में, अपने अपने स्टेट में मांग करिए ना अपनी अपनी सरकारों से कि भैया सरकारों को तो जो चीज मिल गई 1925 में, उसकी हम डिमांड चलिए आप कर रहे हैं, हमें भी दे दीजिए वही चीज, क्यों अनोखी चीज तो नहीं मांग रहे। इलेक्शन कमीशन है सरदारों का, उनका इलेक्शन होता है बाकायदा, और नतीजा ये होता है कि उनके वार्ड में भी चूंकि कमेटी बनी हुई है, डिस्ट्रिक्ट में कमेटी बनी हुई है, शहरों में कमेटी बनी हुई है, स्टेट में बनी हुई है, नेशनल लेवल में बनी हुई है, उनकी एक भी इंच को कोई खुर्द बुर्द करने की सोच नहीं सकता। आपकी कमेटियां नहीं बनी हुई है, आपके बोर्ड में जिम्मेदार जो बैठे हैं वो सरकार के लोग बैठे हैं, और फिर सरकार उनको खुर्द बुर्द करवाती है। इलेक्शन लड़ने को तो पैसा चाहिए ना। तो ये पैसे, ये प्रॉपर्टियां आपकी हैं। आप यकीन जानिए, अगर आपने इनको आजाद करवा लिया, आपने सिर्फ वक्फ बोर्ड की जो लोग होते हैं उसके अंदर आपने अपने आप उनको डायरेक्ट इलेक्ट करवाने का एक्ट पास करवा लिया, तो आप 30 से 35 लाख रुपए की प्रॉपर्टी के मालिक होंगे। और यकीन जानिए, हिंदुस्तान के हर शहर में एक एम्स से अच्छा हॉस्पिटल, इंजीनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज और बहुत सारे वैसे छोटे कॉलेजेस 12th लेवल तक के, पॉली क्लिनिक, नर्सरी कॉलेज, ये वक्फ बोर्ड की तरफ से बनाए जाएंगे। और जब ये होगा तो पूरा देश तरक्की करेगा, पूरा देश आगे बढ़ेगा, पूरी दुनिया में सबसे ज्यादा ताकतवर होंगे हम लोग, पूरे देश का हम बजट फाइनेंस कर सकते हैं, बेरोजगारी बिल्कुल भी नहीं रहेगी। एक अकेली इस चीज से आप बेरोजगारी भी खत्म कर रहे हैं, आप देश को भी आगे बढ़ा रहे हैं, आप देश के अंदर खुशहाली भी लेके आ रहे हैं, आप देश का बजट फाइनेंस करने में सक्षम भी हो रहे हैं। भाई एक इस जरा सी चीज पर, तो अगर आपके अंदर जरा सी भी ये चीज है कि आपने ईमान का कोई सा भी दर्जा है मेरे दोस्त, तो प्लीज इस वीडियो को शेयर करें और लोगों से डिमांड करें कि वो सरकार पर प्रेशर बनाएं। हम जल्दी ही इंशाल्लाह एक नेशनल प्रोग्राम के साथ आपके सामने आएंगे। एक नेशनल मूवमेंट भी इस पर चलाने की जरूरत हो सकता है पड़े, अगर कोई सरकार नहीं जागी तो उसमें भी हमारे साथ रहिएगा। मेरा नाम शाहिद अली है, मैं पेशे से वकील हूं। दिल्ली की सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट और तमाम यहां पर सब जगह वकालत करते हैं हम लोग। और यूनाइटेड मुस्लिम फ्रंट नाम का एक हमारा फ्रंट है जिसका मैं नेशनल प्रेसिडेंट हूं। वक्फ लिबरेशन मूवमेंट भी हमारा एक चल रहा है, और बहुत सारे जो वक्फ एक्टिविस्ट हैं पूरे मुल्क भर के अंदर, वो सब भी हमसे जुड़े हुए हैं, हम उनसे जुड़े हुए हैं। लेकिन मैं इस वक्त आप सबके सामने हूं, मैं इस चीज को आम लोगों तक ले जाना चाहता हूं कि आप लोग कितने अमीर हैं, और आप लोग चूंकि आपको पता नहीं है शायद, इसलिए आप चुप बैठे हैं, वरना आप चुप नहीं बैठते। आपकी कोई एक इंच पर भी कब्जा करने की सोचे तो मेरे ख्याल है आप हर मुमकिन कोशिश करते हैं, लड़ते हैं। दोस्तों, ये भी आप ही की प्रॉपर्टी है, ये भी आप ही की जायदाद है, ये भी आप ही का सब कुछ है। ये कॉन्सेप्ट जो इस्लाम का कॉन्सेप्ट है, ये कॉन्सेप्ट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्या जो कॉन्सेप्ट है, ये जो हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु का कॉन्सेप्ट है, इस कॉन्सेप्ट की बेस पर ही हम गरीबी हटा सकते हैं, हम भुखमरी हटा सकते हैं, हमारी जो बहनें बेवाएं हैं उनको हम पेंशन दे सकते हैं, हमारे इमामों को, देखिए दिल्ली में हमने कुछ प्रॉपर्टियां आजाद करवाई, 990 वक्त प्रॉपर्टियां खाली करवाने के ऑर्डर करवाए, कुछ प्रॉपर्टियां उससे खाली हुई। हमने दिल्ली में इमामों को सरकार से 20,000 रुपए महीना तनख्वाह दिलवाई इस वक्त प्रॉपर्टी की कमाई से। अब सोचिए अगर सारी खाली हो जाए तो कितनी कमाई होगी, सब पूरा इंसाफ होगा। और इसमें आपके आड़े कुछ भी नहीं है, आप एक अच्छी बात कर रहे हो, जो चीज हमारे सरदार भाइयों के पास है उस चीज के लिए मांग कर रहे हो। कोई कानूनी अड़चन नहीं है, कोई परेशानी की बात नहीं है, कोई डरने की बात नहीं, किसी चीज की बात नहीं है। ठीक है, तो करेंगे ना इंशाल्लाह। मैं फिर कह रहा हूं, जो लोग अपने हक के लिए जरा से भी सचेत नहीं है, जरा से भी जिंदा नहीं है, ये वीडियो उनके लिए नहीं है। लेकिन जिनमें जरा सा भी तीनों दर्जों में से कोई भी दर्जा है तो ये आपके लिए है। आप प्लीज इस वीडियो को शेयर करिए और हमसे जुड़े रहिए। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। അപ്പോൾ സഹോദരന്മാരെ, നാം എപ്പോഴാണ് നമ്മുടെ അവകാശങ്ങളെക്കുറിച്ച് ബോധവാന്മാരാകുന്നത്? 100 വർഷം മുമ്പ് സിഖുകാർ നേടിയെടുത്തതുപോലെ നമ്മുടെ അവകാശം നമുക്ക് നേടിയെടുക്കണ്ടേ? 100 വർഷം കഴിഞ്ഞിട്ടും നമ്മൾ ഗവൺമെന്റിനോട് നമ്മുടെ അവകാശം തന്നെ, നമ്മുടെ ആവശ്യങ്ങൾ തന്നെ പറഞ്ഞിട്ടില്ല.
ഈ പ്രശ്നത്തിൽ തീർപ്പ് കൽപ്പിക്കേണ്ടത് ഗവൺമെൻറ്റാണ്, കോടതികളല്ല. ഞങ്ങൾ വളരെയധികം പെറ്റീഷനുകളും മറ്റുമായി ഈ ആവശ്യം ഉന്നയിച്ചുകൊണ്ട് കോടതിയെ സമീപിച്ചപ്പോൾ കോടതി പറഞ്ഞത് ഈ പ്രശ്നത്തിൽ പരിഹാരമുണ്ടാക്കേണ്ടത് ഗവൺമെൻറ്റുകളാണെന്നാണ്. സ്റ്റേറ്റ് ഗവൺമെൻറ്റും കേന്ദ്ര ഗവൺമെൻറ്റും വിചാരിച്ചാൽ ഈ പ്രശ്നത്തിന് പരിഹാരമാകും. നമ്മൾ ഗവൺമെൻറ്റിനെ സമീപിച്ചുകൊണ്ട് പറയണം, സിഖുകാർക്ക് കൊടുത്തതുപോലെ ഞങ്ങൾക്കും ഞങ്ങളുടെ സ്വത്തുവകകൾ കൈകാര്യം ചെയ്യാൻ ഞങ്ങളാൽ തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട ബോർഡിനെ അധികാരപ്പെടുത്തണം എന്ന് നമ്മൾ പറഞ്ഞാൽ തീർച്ചയായും അത് ഗവൺമെൻറ് അംഗീകരിക്കും. സിഖുകാർക്ക് ഇലക്ഷൻ കമ്മീഷനും മറ്റെല്ലാ സൗകര്യങ്ങളും നിലവിലുണ്ട്. അവർക്ക് വാർഡ് തലം തൊട്ട് സുശക്തമായ കമ്മിറ്റികൾ നിലവിലുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ അവരുടെ ഒരു ഇഞ്ച് ഭൂമി പോലും തൊടാനാർക്കും ധൈര്യം വരില്ല. നാം ഇപ്പോഴും നമ്മുടെ അവകാശങ്ങളെയും ആവശ്യങ്ങളെയും കുറിച്ച് ബോധവാന്മാർ പോലുമല്ല എന്നതാണ് അവസ്ഥ. നിങ്ങളുടെ ഭൂമി, അതായത് നമ്മുടെ ഭൂമി, അതിൻ്റെ മേൽ ഭരണം നടത്തുന്നത് ആരോ ആണ്. അതുകൊണ്ട് ഈ ഭൂമിയെല്ലാം നമുക്ക് അവകാശപ്പെട്ടതാണ്. അത് നേടിയെടുക്കാനുള്ള നടപടി എടുത്താൽ ഓരോ വ്യക്തിയും 30-35 ലക്ഷം രൂപയുടെ മുതലാളിയാകും. ഈ ഭൂമിയും സമ്പത്തും നമ്മുടെ കൈകളിൽ വന്നാൽ മെഡിക്കൽ കോളേജ്, എഞ്ചിനീയറിംഗ് കോളേജ് ഉൾപ്പെടെ ഒട്ടുവളരെ കോളേജുകളും സ്ഥാപനങ്ങളും തൊഴിൽ സ്ഥാപനങ്ങളും സ്ഥാപിക്കുക വഴി പട്ടിണിയും തൊഴിലില്ലായ്മയും പരിഹരിക്കുന്നതോടൊപ്പം വ്യക്തിപരമായി നമുക്കും നമ്മുടെ രാഷ്ട്രത്തിന് പൊതുവെയും ഏറെ മുന്നോട്ട് പോകാൻ കഴിയും. ഈ കാര്യത്തിൽ നാം ബോധവാന്മാരാകണം. ഈ വിഷയത്തിൽ മറ്റു പദ്ധതികളുമായി വീണ്ടും ഞങ്ങൾ നിങ്ങളുടെ മുന്നിലേക്ക് വരും. ഇദ്ദേഹത്തിൻ്റെ പേര് അഡ്വക്കേറ്റ് ഷാഹിദ് അലി, ഡൽഹി ഹൈക്കോർട്ട് സുപ്രീം കോർട്ട് വക്കീലാണ്. യുണൈറ്റഡ് മുസ്ലിം ഫ്രണ്ട് എന്ന സംഘടനയുടെ അഖിലേന്ത്യാ പ്രസിഡൻ്റാണ്. മറ്റു നിരവധി കാരുണ്യ പ്രവർത്തനങ്ങൾ നടത്തുന്നുണ്ട്, നിയമപ്രവർത്തനങ്ങൾ നടത്തുന്നുണ്ട്. അവർ പറയുന്നത് ഇതുപോലുള്ള നിയമങ്ങളും മറ്റു കാര്യങ്ങളുമായി ബന്ധപ്പെട്ട വിഷയങ്ങളുമായി പദ്ധതികളുമായി ജനോപകാരപ്രദമായ പദ്ധതികളുമായി നമ്മുടെ മുമ്പിലേക്ക് അവർ വരാനിരിക്കുകയാണ്. ഈ വിഷയം ജനങ്ങളെ അറിയിക്കുകയും പരമാവധി വീഡിയോകൾ ഷെയർ ചെയ്തുകൊണ്ട് ജനങ്ങളെ ബോധവൽക്കരിക്കുകയും അവർക്ക് വേണ്ട സഹായത്തിനും അവരുടെ ഈ ഭൂമി തിരിച്ചു പിടിക്കുന്നതിനും മറ്റും ആവശ്യമായ സഹായത്തിന് നാമും ഒരു കാരണക്കാരാകട്ടെ എന്നും ആശംസിക്കുക.